तुमचा कसं वाटतंय? छान आहे ना. आम्ही आता वसईच्या किल्ल्यात आलो आहे आणि इकडे बघा कशी जेट्टी लागते इथे. बघा कशा भिंती आणि कसा आहे बघा, कसं बांधलं असेल. म्हणजे जाता जाता बघा इथे एक असं वास्तू दिसली आहे आणि ते बघून आपल्या मनामध्ये एक हिरहिरी येते, एक जोश येतो. बघा ती वास्तू. मंडळी झालं थोडं कामं आत्ताच आटपली, आता संध्याकाळ होत आली बघा, 5 वाजत आले आणि ममताला बोलत चल जाऊया कुठेतरी फिरायला, सुट्टी आता खूप दिवसांनी. कामच आवरत नव्हती आमची सकाळपासून. आत्ता कुठे थोडी बहुत झाली आहेत, पूर्ण नाही झाली, पण मला ठीक आहे आता निघूया. आता भरपूर कामं केली सकाळपासून. हो थोडे सगळे ठेवले, साफसफाई चालू होती आणि आता आम्ही जातोय फिरायला. आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला लवकरच कळेल. आम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो कुठे चाललो ते. आज चैतन कुठेतरी फिरायला घेऊन चाललंय मला. नेहमीच आम्ही प्लॅन करतो पण कामामधून आम्हाला जायलाच मिळत नाही, वेळच मिळत नाही. लवकरच जाऊया. हा तर म्हटलं आज जरा निघूया लवकरच. अनामिका आणि आई आहेत तिकडेच. अनामिका तिकडे बसली आणि आई जरा आराम करते आई जरा. तर आईला म्हटलं आम्ही जाऊन येतो. आम्ही लगेच जाऊन येतो बोलला. चल निघूया ना. हो चला. बाय अनामिका. बाय अनामिका. बाय बाय शना. बाय. जाऊ देत अनामिका, आपण राहूया. जाऊ देत. बाय. जाऊ देत. जाऊ देत. आम्ही आता वसईच्या किल्ल्यात आलो आहे आणि इकडे बघा कशी जेट्टी लागते इथे फिरण्यासाठी आहे. अशा बोटी सुटतात इथून. मंडळी, पोर्तुगीजांनी ह्या वसईच्या किल्ल्यावर जवळजवळ 200 वर्ष आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. बघा हा जो वसईचा किल्ला आहे तो मिश्रदुर्ग स्वरूपात येतो. मिश्रदुर्ग म्हणजे जमिनीवरती पण असणारा किल्ला आणि बघा पाण्याने पण एका साईडने वेढलेला आहे, त्याला मिश्रदुर्ग म्हणतात. इथे बघा ही अशी खाडी आहे आणि त्या साईडला अरबी समुद्र किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला. म्हणजे बघा कोणाला पण यायचं असेल म्हणजे पोर्तुगीजांनी तेच ओळखून हा किल्ला जिंकून घेतला. बघा ते व्यापारासाठी या मार्गाने आले आणि हा किल्ला जिंकून त्यांनी इथे आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. पूर्वी या प्रदेशाला ब्रिटिश काळात बॅसिन किंवा बेसिन असं म्हटलं जायचं, नंतर याचं नाव वसई असं पडलं. हा किल्ला तुम्ही जेव्हा पाहायला याल तेव्हा ह्या किल्ल्याच्या पूर्ण एक रस्ता जातो, तो हा जेट्टीपर्यंत जातो. आम्ही आधी जेट्टीवरती आलो इथे आणि मग आता आम्ही किल्ल्यामध्ये जाणार आहोत, ते पण तुम्हाला आम्ही दाखवू या व्हिडिओमध्ये. मंडळी हा किल्ला एवढा मोठा आहे आणि एवढ्या एकरमध्ये वसलेला आहे ना, इथे खूप सारे असे वास्तू होत्या ज्या अपरिचित आहे सर्वांना. तुमचा कसं वाटतंय? छान आहे ना. चला आपण आता किल्ल्यात जाऊया, आता अंधार होईल. मंडळी आम्ही आता आलो आहोत वसईच्या किल्ल्यात फिरायला. बघा कसा किल्ला आणि आपला सगळा इतिहास बघा, सगळं आपल्या जवळच आहे, आपल्याला यायला काय हरकत आहे ना. थोडा वेळात वेळ काढून यावं आणि बघावं म्हणून आलो इथे. मंडळी बघा या किल्ल्याच्या भिंती बघा कशा भव्य दिव्य आणि उंच आहेत. तेवढ्या या सुस्थितीत नाही आहेत, पडझड खूप झाली आहे कारण इथे जास्त लक्ष दिलं गेलं नाही, त्याच्यामुळे इथे पडझड झाली आहे. पण अजूनही बघा कशा त्या दिमाखात उभ्या आहेत एवढे वर्ष झाली तरी. आणि इथे खूप असे बदल घडले मागच्या खूप अशा इतिहासात. सांगायला गेलं तर खूप इतिहास आहे याचा, पण जेवढा माहिती पडलं आहे तेवढं तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो आहे. बघा हे तुम्हाला ही जी पहिली वास्तू दिसते ना, हे एक असं वसईतलं सगळ्यात जुनं असं चर्च होतं. बघा आज याची स्थिती बघा कशी आहे ती, पण किती भव्य दिव्याने बघा याचं एक एक हे बघा इथून त्याच्या एंट्रन्स बघा किती मोठमोठ्या. हे असं भव्य दिव्य असं इथे एक चर्च होतं जुनं सगळ्यात पहिला. आणि हा किल्ल्याचा परिसर एवढा मोठा आहे ना की याच्यामध्ये जवळपास असं बोलतात की 200हून अधिक वास्तू होत्या या किल्ल्यामध्ये. 200हून अधिक वास्तू या किल्ल्यामध्ये होत्या. आता याचा आधीचा इतिहास एवढा बहुत माहिती नाही आहे, पण असं बोलतात की भोंगळ राजाने इथे सर्वप्रथम एक अशी तटबंदी बांधली होती
भुंगड राजाकडून हा परिसर आणि हा किल्ला हा मलिक अहमद याने जिंकून घेतला, जो की एक गुजरातचा सुलतान होता आणि तो निजामशाह होता. तेव्हाची जी निजामशाही होती त्या काळामध्ये त्यांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि आपल्या इथे वर्चस्व प्रस्थापित केलं. आणि निजामशाह यांना हरवल्यानंतर पोर्तुगीजांनी आपल्या या किल्ल्यावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करून आपले पाय असे घट्ट रोवून ठेवले की जवळजवळ 200 वर्ष त्यांना इथून कोणीच हलवू शकलं नाही. त्या दरम्यान त्यांनी ह्या किल्ल्यामध्ये खूप सारे असे बदल घडवले. जसं आता तुम्हाला या भिंती दिसत आहेत ना, या सगळ्या पोर्तुगीज काळात त्यांनी हे बांधून घेतल्या, सुस्थितीत आणल्या त्यावेळी. आणि इथे वेगवेगळे अशा वास्तू पण त्यांनी उभारल्या. उदाहरणार्थ चर्चेस, हॉस्पिटलं, न्यायालयं इत्यादी पण वास्तू त्या काळात होत्या. आणि एक भली मोठी अशी बाजारपेठ पण होती. म्हणजे एवढा मोठा याच्यामध्ये इतिहास आहे ना, अभ्यास करायला गेलं तर खूप काही आहे. पण आता मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगतो आहे या व्हिडिओमध्ये. बघा कसा असा परिसर आहे बघा. आणि एवढा भव्य दिव्य आहे की हा किल्ला बघायला म्हणजे एक दिवस काय कितीतरी दिवस कमी पडतील जर अभ्यास करायला गेला तर. पण आता जेवढं माहिती आहे तेवढं तुम्हाला मी सांगतो आहे या व्हिडिओद्वारे. मध्ये पोर्तुगीजांनी निजामशाह मलिक अहमद, गुजरातचा जो सुलतान होता, त्याचा पराभव केला आणि हा किल्ला आणि हा परिसर जिंकून घेतला आणि आपलं इकडे वर्चस्व प्रस्थापित केलं. जवळजवळ 200 वर्ष नंतर आपले मराठे सरदार शूरवीर चिमाजी अप्पा यांनी जेव्हा वसईची मोहीम काढली त्यावेळी पोर्तुगीजांचा दारुण पराभव केला आणि मराठ्यांचा एक सुंदर असं वर्चस्व प्रस्थापित केलं या किल्ल्यावरती. पण त्याच्या आधी जवळजवळ 200 वर्ष पोर्तुगीजांनी इथे राज्य केलं. आणि मराठ्यांचं राज्य जेव्हा आलं आणि त्यानंतरच्या काही वर्षानंतर जेव्हा इंग्रजांचं राज्य आलं त्यावेळी इंग्रजांनी या किल्ल्याकडे तेवढा लक्ष दिलं नाही. आणि मग असं बोलतात की पुढे हा काही भाडेतत्वावरती पण दिला होता हा परिसर, ही जागा. पण त्यानंतर इथे दुर्लक्ष झालं ब्रिटिशांचं पण. आणि मग हा किल्ला असा पडझडी स्वरूपात आला. इकडे बघा मंडळी, अशी सांडपाण्याची व्यवस्था वगैरे अशी एवढी सुस्थितीत केली होती ना त्यावेळी पोर्तुगीजांनी. आणि तुम्ही हे सांगा हे काय आहे ते. मला आणि ममताला तर वाटतं हे आंघोळी करण्यासाठी त्यांनी असं केलेलं आहे. आंघोळीचं एक बोलतात ना कुंड, असं तसं आहे. पण तुमचं काय मत आहे सांगा कमेंट करून की हे काय आहे ते. आम्हाला तर वाटतं हे आंघोळीसाठी त्यावेळी राजे महाराजांसाठी केलेलं असू शकतं. आणि मंडळी हे बघा, ही जी जागा आहे इथे बघा, इथे ही सैनिकांसाठी असते ही जागा. आणि जवळजवळ 2-2.5 तास सैनिक एकावेळी इथे राहू शकत होते, एवढं प्रशस्त अशी जागा होती. हा किल्ल्यामधला हा बाले किल्ला जो बोलतात त्या स्वरूपातला हा परिसर आहे. मंडळी पूर्वी हा किल्ला गुजरातचा दीव ते खाली चौलपर्यंत हा यायचा. आणि ह्या प्रदेशावर शेवटी मराठ्यांनी योजना आखून आपले जे मराठे सरदार आहेत, पेशवे आपले चिमाजी अप्पा यांनी मोहीम आखून हा सर्व प्रदेश आपला काबीज केला आणि पोर्तुगीजांची सत्ता उलटवून टाकली. आपले जे शूरवीर मराठी जे होते त्यांनी खूप असा पराक्रम गाजवला आहे की सांगू तेवढं कमी आहे. असं बोलतात की हा किल्ला बांधायला पोर्तुगीजांनी दगड पण आपल्या जवळपासच्या डोंगरी या किल्ल्यावरनं घेतले होते असं बोलतात. मंडळी आमचा आता झाला आहे किल्ला बघून. आम्हाला जरा लेटच झाला, ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त वेळ गेला आमचा, त्याच्यामुळे जास्त आम्हाला एक्सप्लोअर नाही करता आला. ट्रॅव्हलिंगमध्ये हो, पण नेक्स्ट टाइम आम्ही नक्की चांगल्यापैकी एक्सप्लोअर करू. खरंच अजून खूप यायचं इकडे बघायला. मला खूप आवडलं. थोडा आपला इतिहास पण जागृत झाला इथे येऊन. म्हणजे असं वाटत होतं की मला म्हणजे जाऊच नाही निघूच नाही असं वाटत होतं ना. आतमध्ये गेलो तेव्हा केवढे मोठे म्हणजे दरबार, केवढ्या त्या भिंती, बापरे किती मोठी ते दगड, एवढ्या जाडीच्या भिंती आहेत म्हणजे खूप मोठ्या. हे काहीच नाही म्हणजे पूर्ण हातात एक भिंत बसत नव्हती. चला बाय, वन्स अगेन बाय करतो. किल्ल्याला पण बाय करतो. आम्ही येऊ परत नक्की. आपला इतिहास जागृत होतो याच्यामुळे येऊन.
पण कसं पूर्ण ना आपल्या असं पूर्वजांची पण आठवण येते. त्यांनी फिरण्यासाठी कसे 4-5 तास पाहिजेत. हो तर मग ते व्यवस्थित म्हणजे त्यांनी आपल्याला कसे बघता येतं. श्रम घेतले असतील हे सगळं बांधायला पण आणि परत चिंकायला पण शत्रूकडून. तेच तर. तर आपण नक्की आता तरी म्हणजे म्हणजे सुविधा आहे तिकडे, त्यावेळी तर काय होतं काय असेल होतं ना? असेल, काहीच हो. नव्हतं असेल. अजून जंगल होतं असेल इकडे घनदाट पण काय ते मोठी अवाढव्य बांधलेलं बांधकाम बघूनच तेच ना, म्हणजे खूप असं मन भरून आलं, भरून म्हणजे आलं. तृप्त झाल्यासारखं वाटलं मला तरी. नेक्स्ट आणि टाइम मी फर्स्ट टाइम आले इकडे, कधी आले नव्हते. पण चेतन याच्या आधी वाटतं आलेला एकदा ना मी चेतन? आलो इथे चेतन एक दोनदा गेलाय. येऊन गेलोय हो, मी. याच्या आधीचा. चला आता आम्ही चला आता आम्ही निघतो. निघतो. बाय. हो. म्हणजे जाता जाता बघा इथे एक असं वास्तू दिसली आहे आणि ते बघून आपल्या मनामध्ये एक हिरहिरी येते, एक जोश येतो. बघा ती वास्तू. मंडळी, हे स्मारक आहे आपले थोर पेशवे मराठे सरदार चिमाजी अप्पा यांचं. चिमाजी अप्पा यांनी 1739ला पोर्तुगीजांचा पराभव करण्यासाठी वसईची मोहीम काढली आणि या मोहिमेमध्ये आपले सर्व मोठे मोठे मराठे सरदार सहभागी झाले होते. त्यामध्ये महादजी शिंदेंसारखे मोठे सरदार पण होते आणि त्यांनी पोर्तुगीजांना हरवण्यासाठी जे वज्रेश्वरी देवी आहेत त्यांच्याकडे नवस केला होता आणि त्यांचा पराभव केल्यानंतर, पोर्तुगीजांचा पराभव केल्यानंतर वज्रेश्वरी मातेचं मंदिर त्यांनी बांधलं. पण दुर्दैवाने पुढच्याच वर्षी चिमाजी अप्पा यांचं निधन झालं. मंडळी, आपला इतिहास खूप मोठा आहे. आपल्या मराठा सरदारांचा आणि सर्व मावळ्यांचा पराक्रम खूप मोठा आहे आणि एकच नाव मनामध्ये येतं, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. मंडळी, आम्ही आता जाऊन आलो आहे वसईच्या किल्ल्यात आणि आता घरी आलो आहे आणि अनामिका पण आमच्याकडे धावत आली. आलो तसंच. हे बघा, अनामिका पण इकडे आमची वाट बघत होती, ती पण लगेच धावत आली. नाश्त्याला आम्ही आता वडापाव आणि मी फोन करत होतो, सांग रेंज नाही मला. चला मंडळी, भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आम्ही जाऊन आलो वसईच्या किल्ल्यात, खूप मजा आली. ममता पण खुश झाली आणि अनामिका पण आमच्याकडे लगेच धावत आली. आलो तसंच. ममता अनामिका येते माझ्याकडे, गय बघायला. ठीक आहे, भेटू मग आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. फॉलो करा कोकणी.चेतन. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला आम्हाला नक्की सांगा आणि कोण नवीन असतील माझ्या चॅनलला तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा कोकणी.चेतन. बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मंडळी बाय. किती मेकअप